एक महत्त्वाची बातमी आहे। हिवाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि अधिवेशनामध्ये आज महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत। घडामोडींचे पडसाद विधिमंडळात उमटण्याची शक्यता आहे। परभणी आणि बीडवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत। पुरवणी मागण्यांवर सुद्धा आज पुन्हा चर्चा होण्याचा अंदाज आहे। त्यामुळे एकंदरीतच आजचा 5वा दिवस अधिवेशनात महत्त्वाच्या घडामोडींचा ठरणार आहे। अक्षय कुडकेलवार आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। अक्षय, खास करून परभणी आणि बीडवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देतील। इतर कोणकोणते मुद्दे आपल्याला पाहायला मिळतील? ऋतुजा, आपण जर बघितलं तर परभणी आणि बीड संदर्भात गेल्या 2 दिवसांपासून विधिमंडळामध्ये विविध सदस्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत, कारवाईची मागणी केली जाते। आज साधारण कालच अपेक्षित होतं की देवेंद्र फडणवीस याला उत्तर देतील, मात्र राज्यपालांच्या अभिभाषणावर देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर होतं। त्यासोबतच सभापतीच्या निवडीवरती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण होतं आणि वेळ कमी होता, त्यामुळे आज सविस्तर उत्तर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सभागृहामध्ये बीड आणि परभणी प्रकरणावरनं देण्यात येणार आहे। यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं जे बीड प्रकरण गाजतंय, या बीड प्रकरणासंदर्भात एका चौकशी समितीची माहिती देखील देवेंद्र फडणवीस आज सभागृहाला देऊ शकतात। एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वात चौकशी समितीचं गठन होऊन या बीड प्रकरणाची चौकशी देवेंद्र फडणवीस लावू शकतात। हे सगळ्यात महत्त्वाचं आज सभागृहामध्ये घडू शकतंय। आज आपण बघतोय उद्या विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज अंतिम आठवडा प्रस्ताव हा मांडला जाऊ शकतो म्हणण्यापेक्षा मांडण्यातच येणार आहे। अंतिम आठवडा प्रस्ताव देखील मांडण्यात येईल, त्यावर देखील चर्चा होईल आणि या अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान विरोधक आक्रमक होतानाचं चित्र बघायला मिळणार आहे। कारण विरोधकांच्या वतीनं सातत्यानं जे फक्त 7 दिवसाचं अधिवेशन घेण्यात आलेलं आहे, यावेळेचं हिवाळी अधिवेशन, यावर आक्षेप घेण्यात येतोय आणि किमान 2 आठवडे तरी विदर्भातील प्रश्न असतील, त्यासोबतच महाराष्ट्रातल्या विविध प्रश्न आणि विधेयकावर चर्चा होणं अपेक्षित होतं, अशी विरोधकांची भूमिका आहे। काल दिल्लीमध्ये काँग्रेसचे नेते आणि संसदेतील विरोधी पक्ष नेते, लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। या विरोधात देखील काँग्रेसचं आंदोलन आज नागपूर शहरामध्ये होतंय। संविधान, त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा करण्यात आलेला अपमान, असा आरोप जो काँग्रेसकडनं केला जातोय, यावरनं देखील आज विरोधक विधिमंडळामध्ये आक्रमक होणार असल्याचं आपल्याला कळतं। त्यासोबत आज 35,000 कोटीच्या ज्या पुरवणी मागण्या आहेत त्यावर देखील विधिमंडळामध्ये चर्चा होईल, त्या मंजुरी संदर्भात। आणि या 35,000 कोटीच्या पुरवणी मागण्यावर यापूर्वी विरोधकांनी देखील आरोप केला होता की इतक्या मोठ्या प्रमाणात जर पुरवणी मागण्या या पहिल्याच दिवशी पटलावर ठेवण्यात येत असेल तर हे कुठतरी जी शिस्त आहे, आर्थिक शिस्त बिघडल्याचं चित्र आहे। एकूणच विरोधक संख्येने जरी कमी असले तरीही विरोधकांच्या माध्यमातून विविध मुद्द्यांना हात घातला जातोय, सरकारला जाब विचारला जातोय। या सगळ्या घटनांनी आज विधिमंडळाचं अधिवेशन काहीसं चर्चेत असणार आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर ही कदाचित पहिलीच वेळ असणार आहे की या अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तरी मंत्र्यांकडे खाती नाही आणि दुसरीकडे राज्यात विरोधी पक्ष नेता या विधानसभेला नाही। या सगळ्या गोष्टी पाहता हे अधिवेशन काहीसं वेगळं ठरतं या 2 गोष्टींमुळे। आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरी गोष्ट अशी असणार आहे की कालच विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची निवड झालेली आहे। आता उपसभापती पदावरती नीलम गोरे जरी असल्या तरी उपसभापती पद येत्या काळात कुणाकडे जातं किंवा नीलम गोरे यांच्याचकडे राहतं, हे सगळं याबाबतची चर्चा देखील आज या परिसरामध्ये होताना बघायला मिळेल आपल्याला। ऋतुजा, एकंदरीत काय अक्षय, तर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। विविध घटना घडत आहेत आणि त्याचेच पडसाद आपल्याला विधिमंडळात उमटताना पाहायला मिळतील। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।